आज स्वामी समर्थांचं प्रकट दिन होतं. तो विचार केला स्वामींना छान अशी अंघोळ घालावी. तर पंचतत्वांनी अंघोळ केलेली कधी पण चांगली असते. तर मी घेतलं दूध, दही, मध, साखर, तूप. छान असं दहीने सुरुवात केली. दही स्वामीच्या डोक्यांवरनं घातलं. दही म्हणजे अमृतच असतं जणू. त्याच्यानंतर छान पाण्याने त्यांना धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर दूध घातलं. तुमच्या इथं कशी तुम्ही आंघोळ घालता मला नक्की सांगा. दुधाने आंघोळ घातल्यावर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्यांना. मग दूध घातलं. मग दुधाने 5 वेळा श्री स्वामी समर्थाचा जप करत करत स्वामींच्या अंगावरून दूध घातलं. मग आता आली तिसऱ्या पदार्थाची वेळ आणि तिसरं होतं साखर. साखरेने स्वामीला छान डोक्यावरनं साखर घातली स्वामींच्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सारखा जप चालूच होता मनामध्ये. स्वामी सर्व कार्य आहे, स्वामी सर्व करता आहे, स्वामी आमचे मायबाप आहे, स्वामीच आमचे गुरु आहे, स्वामी आहे तर सर्वस्व आहे, असे म्हणत मनामध्ये दृढ निश्चय केला की हे अशी सेवा जशी जमेल तशी मी करत राहीन आणि प्रत्येकाच्या आयुष्यात साखरेप्रमाणेच गोडवा वाढत राहावा म्हणून स्वामींवरनं साखर घातली. मग साखर घातल्यावर पुन्हा पाणीने स्वच्छ करून घेतलं. मग तूप घातले. तूप छान स्वामीच्या डोक्यावरनं घातले आणि स्वामींचे डोळेच बंद झाले जणू. स्वामींचे डोळेच दिसत नव्हते. सतत मनामध्ये एकच विचार होता, स्वामीचे हे रूप किती सुंदर आहे, स्वामी किती सुंदर आहेत. मग मध घातलं. मधाने स्वामींना छान अशी अंघोळ घातली आणि मग पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित धुवून स्वामींना एक स्वच्छ रूप दिलं. फुलांचा आरास केला आणि श्री स्वामी समर्थ ह्या नावाचा जप सतत चालू ठेवला. श्री स्वामी समर्थ.